पेलवान वाटतो ना पेलवान. हे बघा मस्तपैकी काठीला दोन्ही पीस बांधलेत. आता रोस्ट करूया आगीत. चला चिकन तंदुरी. नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आम्ही आहे ना अचानक प्लॅन केलाय व्हाळावरती चिकन तंदुरी बनवायचा. सो आम्ही व्हाळावरती आलोय संध्याकाळी. भावेश आहे आणि हा दिप्या आहे. पहिल्यांदा आले आले ती विस्तव पेटवलाय जाम, कारण आपल्याला निकारे लागतील. तर कोंबडी आणली आहे आपण ब्रॉयलर, ती आपल्याला रोस्ट करायची आहे. मस्तपैकी चिकन तंदुरी बनवायची आहे. पहिल्यांदाच आपण चिकन तंदुरी बनवतो ना व्हाळावरती. होय, तर पहिल्यांदा चिकन तंदुरी बनवतो आपण व्हाळावरती. आपण एकदा चिकन रोस्ट केलं होतं पण हा, आणि भावेश म्हणतो मी खाल्ली पण नाही कधी. तर भावेशचा फर्स्ट टाइम असणार आहे तो पण, त्याच्यामुळे ना चांगली बनवायला लागेल. होय ना भावेश? नाहीतर चिकन तंदुरीचं नाव खराब करशील असा बोलतोय भावेश. नाही, चिकन तंदुरी बनवूया आपण एकदम भारी व्हाळावरती. हा बघा इस्तव पेटलाय मस्तपैकी एकदम. मोठी मोठी लाकडे लावलेत, कारण ना निकारे मस्तपैकी पडले ना की त्याच्यावरती छानपैकी चिकन भाजेल. आपण आहे ना 2 किलोची कोंबडी आणली, म्हणजे चिकन आणले. आणि आपण 3 जणच आहोत. गंप्या घरी नाही, गंप्याक लेग पीस नेऊक लागत घरी. नाही तर म्हणत काय यार व्हिडिओ बनवला, चिकन तंदुरी बनवली, साधा एक तांगाड आणला नाही काय दिप्या, असं बोलत गंप्या. सो गंप्याक आपण घेऊन जाऊ घरी. गंप्या नाही आहे आज घरी, गंप्याच घरी नव्हतो. आणि हा बघा भावेश कसा टोनकी लावतोय. विस्तव 1 नंबर पेटला बघा. फक्त निकारे पडायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही मोठे मोठे टोनके लावलेत. निकारे पडले ना की 1 नंबर काम होईल आपलं. हे बघा, हे असे जी अशी लाकडं आहेत ना मोठी मोठी, ती अशी लावायची, म्हणजे कसं जाळले की लगेच निकारे पडणार. आणि वातावरण 1 नंबर असतं व्हाळातलं, तुम्हाला तर माहिती आहे. इकडे नारळ पण आहेत. निकारच पाडूचात आपल्याक. भावेश बघा नुसतात कोंबतोय काय पण आणून. ओके, तर दिप्या बोलतो 1 नंबर बनव. 2 नंबरची गोष्ट आपल्याला आवडत नाही. होय ना दिप्या? नाही, झणझणीत बनवूची की नॉर्मल भावेश? कशी कशी कशी? हे बघा इकडे आपलं चिकन आहे. चिकनचे 2 पीस केलेत, म्हणजे चांगलं भाजेल एकदम काठीला बांधल्यावर. हे बघा, तर मोठाच कोंबडा होता जरासा. आधी ना पहिल्यांदा काय करूया माहिती आहे? पहिल्यांदा कसं सुरुवात इकडून करायची. काळीज आणि पोट्टा आहे ना तो भाजूया मस्तपैकी निकाऱ्यात, खाऊया, आणि नंतर काय ती तंदुरी बनवूया. काय भावेश? म्हणजे लवकरच शुभारंभ होऊ दे. काय तो पोट्टा लाव, काय हे लाव जरा पोट्टा ते का कशा बोलतात? धर गांजो. हा गांजो. हो गांजो आहे आमच्या भाषेत, गांजो म्हणतात ते का कोकणात. कोंबड्याचो गांजो. विस्तव 1 नंबर पेटलाय आणि वरती ठेवलाय काळीज आणि गांजो. पोट्टा म्हणजे हे भाजू दे आधी. तोपर्यंत आपण इकडे मसाला वगैरे लावून घेऊया याला. मित्रांनो आहे ना, पहिल्यांदा आपण चिकनला कट मारून घेऊया, म्हणजे कसा मसाला एकदम त्याला लागेल चांगला आणि एकदम भाजेल भारी. तर भरपूरच कट मारूया. आणि हे चिकन असतं ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट असतं, म्हणजे खूप सारं चिकन इथेच असतं. कसा वाटता दिप्या? अरे बिस्किटा वाटत. बिस्किटा वाटत सेम. मग पेलवान वाटतो ना पेलवान. माणूस झालं फक्त मुंडी लावते का. इकडे लेग पीसला पण कट मारून घेऊया सुसाट मध्ये एकदम. एकदम मस्तपैकी कट मारलेत दोन्ही चिकनला. आता आपण मसाला बनवूया.
तंदुरीचा. इकडे आपण मसाला घेऊन आलोय. हे दही आहे. हे भावेशसाठी ठेवलंय आणि दिप्यासाठी स्पेशल. तर त्याच्या हवाली केलंय. दाखव तिकडे. ते बघा भावेशच्या हवाली केलंय उरलेलं दही. आणि ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, आलं, कोथिंबीर, लसूण, पुदिना हे जरासं टाकलंय कारण ते पातळ आहे. हा इकडे आपला एव्हरेस्टचा चिकन तंदुरी मसाला. हा एव्हरेस्टचा चिकन तंदुरी मसाला. हा गरम मसाला आहे. गरम मसाला थोडा टाकूया. हा चिकन मसाला आहे थोडासा. मिरची पावडर आहे. मिरची पावडर थोडी कमीच टाकूया म्हणजे तिखट कमी होईल. आलं लसूण पेस्ट. दोन पॅकेट टाकले आलं लसूण पेस्ट. आणि हे लिंबू आहे अर्ध पिळलेला. आपण ना फूड कलर आणला नाही. आपल्याला कलर महत्वाचा नसतो. महत्वाची काय असते रे, दोघजण काय बोलत नाही, मीच बोलतो. टेस्ट महत्वाची असते. आणि थोडीशी हळद टाकतो. हे बघा थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकूया. हे मीठ जरा अजून घे. मस्तपैकी मसाला रेडी झाला आहे बघा. आता लावून घेऊया चिकनला आपण बनवलेला मसाला. एक नंबर असा. एक नंबर व्हायचा. आपण जे कट्स मारलेत नाही बघा, खूप खोलवरती कट्स मारलेत. त्याच्यामुळे ना मसाला एकदम लागेल त्याच्यामध्ये आणि भाजताना पण भाजेल भारी एकदम. दोन्ही पिसला ना एकदम मस्तपैकी मसाला लावून घेतला. आता थोडा वेळ राहू देत त्याला. आणि आपल्याला ना त्याला मस्तपैकी असा काठीला बांधायचा आहे. ते नंतर दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत ना भावेशने काळीच भाजलं असेल. भाजला ना भावेश? भाजला. तो दही कसा पितोय बघा. बाटली कापली अक्षरशः त्याने आणि दही पितोय. तो साखर घरूनच आणली होती. त्याला माहिती होतं दही उरणार आहे. स्वतःचा पण दाखव. तर आधी ना काळीच भाजलेला खाऊन. भावेश काळीच आण. हात धुवून येतो जरा. हा बघा एक नंबर मसाला लावलाय मस्त पैकी. ह्याला काठीला बांधायचं आणि भाजायचं बाहेर. तो बघा विस्तव पेटला एकदम भारी पैकी. म्हणजे निकारे पडलेत खूप सारे. भावेशने एक नंबर असं काळीच भाजलंय. आणि हा पोट्टा आहे ना तो मी खाणार आहे. हा बघा हा पोट्टा आहे भाजलेला पोट्टा. एक नंबर लागतो. इकडे हा काळीच आहे. हा बघा हा काळीच आहे. आणि हे दही आहे त्याच्या हातात. म्हणजे दह्यात बुडवून काळीच खातो की काय. तर मी आहे ना चिकन मधलं काळीच नाही खात. हे पण नाही खात. पण भाजलेलं खातो. भाजलेलं भारी लागतं एक नंबर.
आता आपण तंदुरीची पुढची प्रोसेस सुरू करूया. काठीला बांधूया मस्तपैकी तारीने आणि तिकडे ठेवूया रोस्ट व्हायला. चला. इकडे काठी घेतली, ओली आहे म्हणजे आता तोडली आहे, नाही तर सुकी घेतली ना तर ती जळून जाईल. आता ना ह्याला असं मस्तपैकी बांधूया तारीने. इकडे आपण तार आणली आहे, ॲल्युमिनियमची तार आहे, म्हणजे कसं खराब नाही होणार. ही तार जर तुम्हाला पाहिजे असेल ना ही तार जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर भावेशकडे जा, माझ्याकडे नाही आहे. भावेश ना जाम एवढं माणूस आहे. धरून रो भावेश सगळं भोसको तर आगीच पडत आणि हाताने काढूक लागत ना. असं मस्तपैकी बांधलाय काठीला. आता दुसरा पीस पण बांधूया तिथे त्याच्या जवळच. असा बांधूया असा. भावेशाचे पाय धर दोन. अक्षरशः कोंबड्याचे तरी पाय धर कधीतरी. टेन्शन नसतं म्हणजे आपल्या काढूक बरी नंतर. असाच ठेवू नाही, इथं साईडला ठेवतो म्हणजे कसं इकडे ठेवतो ह्या साईडला, म्हणजे कसं लगेच भाजत नाही. काठी बिडी एक पण लाव. काठी पण चाव. काठी एक लागलो मसालो तो चाटूक होईल नंतर. हे बघा मस्तपैकी काठीला दोन्ही पीस बांधलेत. आता रोस्ट करूया आगीत. चला. हे बघा चिकन ठेवलंय आता भाजायला मस्तपैकी रोस्ट करायला. खाली निकारे पडलेत एक नंबर असे. हे बघा बराच वेळ लागेल चिकन भाजायला. मध्ये मध्ये ना असं फिरवत फिरवत त्याला भाजू एकदम छान पैकी. आणि तेल लावायला ब्रश बनवतोय भावेश तिकडे. भावेश एकदम भन्नाट ब्रश बनव. मी इथंच बसतोय असा चिकन भाजीपर्यंत. लय वेळ लागत, लय वेळ. जाते पण होय 10 वाजतील. असं नाही 10 पण वाजतील. करा ना. हे बघा भावेशने ब्रश बनवलंय बांबूच्या काठीचं. तुम्हाला पण पाहिजे असेल तर भावेशचं कुठलं पण प्रोडक्ट पाहिजे असेल ना तो मागासपासून बोलतो. डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पाठवतो, त्याला कॉल करत राहा बांबूच्या ब्रश साठी. इकडे तेल आहे, हे ब्रश आहे. तर याला ना चिकनला तेल लावूया म्हणजे कसं मस्तपैकी भाजेल. आणि भावेशने ना जरा लांबच बनवला ना ब्रश, का बरा आहे ना हात भाजता. आपलं चिकन ना थोडं थोडं भाजलंय थोड्याच वेळात, म्हणजे जराशाच वेळात. थोड्या वेळात भाजून घेईल. फक्त तेल लावलं ना की तेलाने मस्त भाजतं एकदम. तर मित्रांनो आहे ना अशाच प्रकारे जंगलामध्ये कुकिंग करण्याचं एक ना चॅनल ओपन करायचं. म्हणजे जंगलामध्ये रेसिपी शूट करायच्या आणि त्या चॅनलवरती टाकायच्या. तर असं चॅनल कोणाकोणाला आवडेल, म्हणजे अशा प्रकारच्या रेसिपीज बघायला जंगलातल्या कोणाकोणाला आवडेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याच्यानंतर ना आपण एक भन्नाट चॅनल ओपन करू. फक्त आणि फक्त जंगलामधल्या रेसिपी असतील त्याच्यावरती. भन्नाट असं आम्ही सर्व मिळून प्लॅन करतोय. भावेश, दिप्या असेल, आपला गंप्या असेल असं. आणि जंगलामध्ये कुकिंग करायला जाम मजा येते, खायला तरी त्याच्यापेक्षा जाम मजा येते. तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जाऊन सांगा कोणाकोणाला आवडेल अशा व्हिडिओज बघायला. तर इकडे आपली तंदुरी भाजते. म्हणजे आता ना रेडी झाले दिप्या बोलतो. 5 मिनिटात रेडी होईल. 5 मिनिटं पण गरज नाही. 5 मिनिटं पण गरज नाही दिप्या बोलतोय. भावेश बोलतोय. काय बोलला परत बोल. झालाच आता जास्त वेळ ठेवून फायदा नाही. चल झालाच आता जास्त वेळ ठेवून फायदो नाही. तर आम्ही आता सुरुवात करतो. चिकन तंदुरी मस्तपैकी काढतोय. चिकन आहे ना सगळीकडून एकदम मस्तपैकी भाजलंय एक नंबर असं. आणि वास पण एकदम भन्नाट येतोय बाहेरच. चिकन आहे ना एकदम मस्तपैकी भाजलंय. दिप्या जरा असं हाताने काढून दाखव ना छोटंसं कुठलं तरी. दाखव चालेल. हे बघा एकदम मस्तपैकी चिकन भाजलंय. ते खाताना दाखवेनच तुम्हाला दिप्या. काऊन बघ आता. हवऱ्यान खाल्ला. तर आपली तंदुरी आहे ना सोडूया, म्हणजे काठीतून बाहेर काढूया. तार ताट झाली रे, शिजलं ना बघा
शिजलंय, चांगलं शिजलंय, एकदम भारी म्हणजे भाजलंय मस्तपैकी. अक्षरशः ना तार आतमध्ये रुपले चिकन मध्ये मस्तपैकी. हो हा बघा मस्तपैकी झालाय. हो पडलं. ठेव चिकन तंदुरी. तर आता मस्तपैकी बसून इकडे खाऊया. हे बघा इकडे आपली चटणी आहे, पुदिना आलं लसूण वगैरे आहे आणि हे शेजवान चटणी आहे. तर भावेश सुरुवात कर बघ. दीपा बघ म्हणजे भावेशने मागाशी सुरुवात केली आहे बरोबर आहे. भागाशीच तर चटणी सोबत खाऊन बघ तरी. भारीच आहे, काय सांगू हे बघा मीच बघतो आता. हे बघा एकदम मस्तपैकी भाजलंय. हातान कसा येता बघ ना. हा काय वडून सगळ्याच येता. थांबा खाऊनच बघतो आता मी. हे काय खाऊन बघत नाहीत. ती चटणी दे. मी तुमका नको ना. नको काय करतो याच्याबरोबर मी का चटणी सोबत ती कशी लागते त्याच्याबरोबर. चिकन तंदुरी, ती पण व्हाळावरची भन्नाट. आणि हा बघा ह्याच्यामध्ये लेग पीस काढून ठेवलाय गंप्याला आपल्या. आणि बाकीची तंदुरी आपण खातोय आता बसून मस्तपैकी व्हाळा तिथे एन्जॉय करू. ही बघा अरे एक नंबर चिकन तंदुरी. दीपान बस केला आणि तेवढ्यावर होय बघा. दाखवते का तू आणि दिप्या कापते का मध्ये. पण तो ह्या बरोबर नाही कापणार कशा आहे फुडावलं. मऊ असणार दादा, हाडू भाजला असणार. ये देखो चिकन कैसा शिजा है की भाजा है. भाज्या आहे कैसा भाजा है. एक नंबर भाज्या आहे. एक नंबर चिकन भाज्या आहे. आम्ही ना मित्रांनो तुम्ही पण एन्जॉय करायला या चिकन तंदुरी. तर तुम्ही पण कधी गावाला वगैरे गेलात, गावाला असलात असं ट्राय करा. जाम मजा येते जंगलामध्ये असं जेवण करण्याची. तर ह्याच्यावरूनच आम्हाला कल्पना सुचली की आपल्याकडे एकदम भन्नाट लोकेशन आहे. म्हणजे असा एकदम निसर्ग आहे छान पैकी. बोलत राहू नको नंतर नुसते सपला. भावेश बोलतोय बोलत राहू नको संपत. अशा प्रकारे आपण काही ना काही कधी ना कधी ट्राय करत असतो. सो आपण एक वेगळं चॅनल खोलू, त्याच्यावरती मस्तपैकी रेसिपी शूट करू भन्नाट एकदम अशा प्रकारचे पदार्थ. नॉनव्हेज व्हेज मिक्स. हा चटणी जरा दे, चटणी सोबत जरा भारीच लागतात. मित्रांनो आहे ना बघता बघता आपली तंदुरी खतम. जाम भारी झाली होती, एकदम टेस्टी होती. आणि आपण पहिल्यांदाच बनवली होती व्हाळामध्ये. व्हाळामध्ये कुठलीही बनवलेली गोष्ट भन्नाटच असते. मसाला वगैरे ना एकदम भारी लागला होता आणि मीठ वगैरे परफेक्टच होतं. भाजली पण एकदम भारी होती, म्हणजे कुठेच मांस वगैरे कच्चं नव्हतं अजिबात. तर खूप एन्जॉय केली. तर हा व्हिडिओ आहे ना आता इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.